चला नमस्कार, मी पी थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर 2023-24ला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, प्रत्येक महानगरपालिकेमध्ये ज्या आहेत त्या रिक्रुटमेंटच्या महत्त्वाच्या जाहिराती किंवा आकृतिबंध जे आहेत ते त्यांना मंजुरी देण्यात आली होती. आणि एका महानगरपालिकेच्या आता व्हॅकन्सी तुम्हाला 2025मध्ये बघायला मिळत असतील, ज्याच्यामध्ये पहिली महानगरपालिकेची जी व्हॅकन्सी आहे किंवा जी आपली पदभरती आहे ती आलेली आहे आपली नवी मुंबईची. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आपल्या संभाजीनगरची सुद्धा महानगरपालिकेमध्ये भरपूर व्हॅकन्सी ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आलेल्या होत्या. बऱ्याच 2023-24मध्ये आपण पेपरमध्ये बातम्यासुद्धा बघितल्या, त्याच्यावर तुम्हाला अपडेटसुद्धा दिली मी. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची अपडेट मार्च 2024ची ही एक होती, ज्याच्यामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये ज्या पदभरती राबवली जाणार आहे तर त्याचा आकृतिबंध आणि जेवढ्याही जागा मंजूर करण्यात आलेल्या आहेत तर त्याचा एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसरसोबत बाकीच्या गट अ पासून तर गट ड पर्यंत कशा प्रकारच्या व्हॅकन्सी आपल्याला येणाऱ्या या वर्षामध्ये बघायला भेटू शकतात. जशा आता व्हॅकन्सी महानगरपालिकेच्या चालू झाल्या आहेत पदभरती प्रक्रिया, तशी तर आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला बाकीच्या सुद्धा महानगरपालिकेच्या ज्या पदभरती आहेत त्याच येणाऱ्या काही दिवसामध्ये बघायला भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती महानगरपालिकेमध्ये जवळपास 2087 पदाची एकत्रित आकृतिबंध जो आहे त्याला मार्च 2024मध्ये जी आहे ती मान्यता देण्यात आली होती. अशाच प्रकारच्या बाकीच्या सुद्धा महानगरपालिकेमध्ये ज्या आहेत त्या पदभरती मंजूर झालेली आहे. 2025मध्ये आपल्याला त्या स्टेप बाय स्टेप भरत्या बघायला भेटतील. आता खाली तुम्ही बघू शकता, आता या भरतीमध्ये विशेषतः या अपडेटमध्ये तुम्हाला मी आता जी नवीन भरती तुमची नवी महानगरपालिकेची निघलेली आहे, नवीन महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते आपल्याला बघायला भेटतं की तिथं त्यांनी क्वालिफाय केलेलं नाही. तर विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये या महानगरपालिकेने डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर बघितलं त्यांचा जे दुसरं PDF आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा उल्लेख केलेला दिसत असेल. फक्त आणखीन काही अटी शर्ती दिलेल्या आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल. त्याच्यामुळे डिप्लोमाच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. 2087 पदाच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्यास शासनाच्या वितराधीन होती. तर लक्षात येते जवळपास 87 जागेची महत्त्वाची अपडेट असणार आहे. खाली बघू शकता तुम्ही गट अ, गट क, गट ड अशा प्रकारच्या जवळपास गट अ पासून तर गट 4 पर्यंत म्हणजे गट ड पर्यंत जवळपास 287 जागा आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या आहेत त्या बघायला भेटू शकतात. खाली आल्यानंतर तुम्हाला अमरावती महानगरपालिकेची मंजूर असलेली पदांचा शासन निर्णय तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर खाली तुम्हाला काही महत्त्वाचे ठराव दिलेले आहेत पदांवे, तर ते दिलेले आहेत की किती जागा ज्या आहेत त्या ठरावानुसार मंजूर करण्यात आलेल्या आहेत आणि एकूण पदे किती मंजूर करण्यात आलेली आहेत. तर हे तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह पोस्टनुसार क्वालिफिकेशननुसार बघू शकता. इथं पोस्ट दिलेली आहे, त्याच्यानंतर इथं ठराव दिलेला आहे, ठरावानुसार मंजूर जागा आणि एकूण मंजूर जागा किती आहेत तर ते तुम्ही बघू शकता. आता खाल्ल्यानंतर तुम्ही बघू शकता 35 नंबरला जी आहे ती आपली औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये एवढ्या महत्त्वाचे ठराव झाले होते आणि एवढ्या जागा ज्या आहेत त्या मंजूर करण्यात आल्या होत्या. टोटल एकूण जागेचा विचार केला तर जवळपास 23 फार्मसी ऑफिसरच्या व्हॅकन्सी आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये अमरावती महानगरपालिकेमध्ये बघायला भेटतील. लक्षात येते 23 एवढ्या व्हॅकन्सी टोटल आहेत, ज्याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा पोस्ट तुम्ही बघू शकता, जसे की सहपरिचारिका आहेत त्यांच्या 21 जागा आहेत, परिचारिका आहे, प्रशिक्षिका त्यांच्या 21 जागा आहेत. बाकीच्या सुद्धा पोस्ट ज्या आहेत तुमच्या बहुउद्देशीय आरोग्य सेवक असेल त्याच्या 8 जागा आहेत. तर भरपूर वेगवेगळ्या पोस्ट तुम्ही इथं बघू शकता गट अ पासून तर गट ड पर्यंत, ज्याची एकूण मंजूर पदसंख्या जर तुम्ही ते बघितली तर 2456 आहे. आणि अमरावती महानगरपालिकेच्या ठरावानुसार निर्माण केली पदे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं पूर्ण ही डिटेल आहे महत्त्वाची. खाली अंतर आपल्याला पोस्टनुसार ज्या आहेत त्या खाली पुन्हा एकदा महत्त्वाचे शासन निर्णयानुसार महत्त्वाचे पदे तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला फक्त चेक करायचं की तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला जी तुमची पोस्ट आहे ते कशा प्रकारचे बघायला भेटतील. आता इथं सुद्धा दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या 23 वेगवेगळ्या पोस्ट आपल्या औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसरच्या येणाऱ्या काही अमरावती भरतीच्या पदभरतीमध्ये बघायला भेटू शकतात. आता डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरा एक महत्त्वाचा निर्णय याच डेटचा मी तुम्हाला याच PDF मध्ये अटॅच करून दिला आहे, तो तुम्ही खाली बघू शकता. 1 मार्च 2024 महत्त्वाचं अमरावती महानगरपालिकेचे सेवा प्रवेश नियम त्याचं वर्गीकरण 2024ला याला मान्यता दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे RR रिक्रुटमेंट रूल, थोडक्यामध्ये आपण ज्याला सेवा प्रवेश नियम म्हणत असतो, ते कशा प्रकारचे आहेत तर त्याच्यामध्ये स्पेशली जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल, जे की खाली अंतर त्याच्यामध्ये हायलाईट करून दिलेलं आहे. जी आता नवीन आलेली पदभरती आहे तुमची नवी मुंबई महानगरपालिकेची, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की फक्त B फार्मसीचे म्हणजे बॅचलरचे विद्यार्थी आहेत, ज्यांचं 4 वर्षाचं डिग्री झाली त्यांना ॲप्लिकेशन करण्यासाठी अलाव केलं. फक्त D फार्मसीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी अलाव केलेलं नाही. तर इथं जर तुम्ही बघितलं यांचे सेवा प्रवेश नियम, एकूण 90 नंबरला आपली पोस्ट तुम्ही बघू शकता. आरोग्य सेवा गट क ग्रुप C ची पोस्ट आहे. औषध निर्माण अधिकारी सरळ सेवेने 100% भरावीची पदे.
ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाण परीक्षा पात्रता विज्ञान शाखेतील, तर तुमची HSC म्हणजे तुमची 12वी ही जी आहे ती सायन्समध्ये झाली पाहिजे. तर हे बेसिक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी अथवा D.Pharm पदवी का. तर इथं बघू शकता तुम्ही क्लिअर झालं आपल्याला पॉईंट ब मध्ये की जरी तुमचं B.Pharmacy असेल किंवा D.Pharmacy असेल तर तो दोन्ही स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांना इथं अमरावती महानगरपालिकेने क्वालिफाय केलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र. त्याचबरोबर तुमचं PCIचं रजिस्ट्रेशन झाले पाहिजे, तुम्ही एक रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवेत आणि त्याचबरोबर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तर इथं पॉईंटमध्ये डच्या दिलेला आहे की 2 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. तर इथं कंपल्सरी करायची नसेल, पण जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला बाकीच्या विद्यार्थ्यापेक्षा मेरिटमध्ये जर असाल तुम्ही तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारची ही महत्त्वाची पात्रता आपल्याला अमरावती महानगरपालिकेमध्ये बघायला भेटते, ज्याच्यामध्ये B.Pharmacyचे विद्यार्थी तर क्वालिफाय केलेले आहेत. त्याचबरोबर D.Pharmacyचे विद्यार्थी जे की आता नवी मुंबईमध्ये क्वालिफाय नाहीत त्यांनासुद्धा अमरावतीने अलाव केलेला आहे. फक्त तुम्ही एक रजिस्टर फार्मसिस्ट असायला हवे आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव जर असेल तर तुम्हाला थोडं प्राधान्य दिलं जाईल. बाकी अनुभव सर्टिफिकेट कसं असतं, अनुभव कसा जोडायचा आहे, कसं त्याचं सर्टिफिकेट बनवायचं आहे अनुभव असल्यानंतर, तर त्याच्यावर तुम्हाला मागचा व्हिडिओ मी दिलेला आहे. तुमच्याकडे जरीही प्रायव्हेटचा सेमी गव्हर्नमेंटचा प्रायव्हेटचा अनुभव असेल तरीही 2 वर्षाचा तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. कुठेही पद भरतीमध्ये तसं मेन्शन केलेलं नाही की अनुभव गव्हर्नमेंटचा पाहिजे किंवा सेमी गव्हर्नमेंटचा पाहिजे. तशा प्रकारचा कुठलाही पॉईंट याच्यामध्ये जर आपण बघितला तर तो याच्यामध्ये दिलेला नाही. फक्त जेन्युनली तुमची 2 वर्ष कुठं काम केलं असेल तर तुम्ही तुमचं जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही मेडिकलवाल्याकडून जिथं तुम्ही काम केलं 2 वर्ष त्याच्याकडून घेऊ शकता. त्याचबरोबर गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सेमी गव्हर्नमेंट फुल गव्हर्नमेंटमध्ये जरी काम केलं असेल तरीही 2 वर्षानंतर तुमचं जो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही त्याच्याकडून त्याच्या सिग्नेचर आणि सही शिक्क्यासकट घेऊ शकता. बाकी फॉर्मॅट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर केलेला आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आयडियल फार्मसी कोचिंग. एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपली वेबसाईट pvthora.com लाईव्ह झालेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला फार्मा रिलेटेड सर्व महत्त्वाचा बुकचा कंटेंट स्टडी मटेरियल अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही एकदा ती चेकआउट करू शकता. बाकी या दोन्ही PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती आपल्या आयडियल फार्मसी कोचिंग टाकून देईल. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला अमरावती महानगरपालिकेची सुद्धा वॅकन्सी मॅट्रिक्स किंवा जी पदभरती आहे ती बघायला मिळेल. त्याचबरोबर संभाजीनगरची सुद्धा 2024-25ला 23-24ला बऱ्याच पेपरमध्ये बातम्या आलेल्या होत्या, तर त्याचीसुद्धा फार्मसी ऑफिसरची आपल्याला वॅकन्सी संभाजीनगरला बघायला भेटणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व महानगरपालिकेच्या वॅकन्सी आपल्याला 2025मध्ये बघायला भेटतील. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी मला जॉईन करू शकता. आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.